सांगलीतून आगामी लोकसभेसंदर्भात महत्त्वाची बातमी येते। उद्धव यांनी जनसंवाद सभेमधून सांगलीची उमेदवारी जाहीर केलेली आहे। शिवबाठाने काँग्रेसला डिवचले। उद्धव यांनी घोषित केली चंद्रहार पाटील यांची उमेदवारी। सांगलीत शिवबाठाच्या सभेमुळे काँग्रेस मात्र अस्वस्थ झाली आहे। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवबाठामध्ये तणाव होते, तर आता शिवबाठाने काँग्रेसला डिवचलं असून उद्धव यांनी सांगलीतून उमेदवारी घोषित केली आहे। उद्धव यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभा घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी यावेळेस घोषित केलेली आहे। सांगलीमधून शिवबाठाच्या सभेमुळे काँग्रेस मात्र अस्वस्थ। महाविकास आघाडीच्या जागा वाटप अजूनही जाहीर झालेलं नाही आणि याच संदर्भात आता सांगलीतून महत्त्वाची बातमी येते। सांगलीमध्ये जागा वाटपावरून सांगलीच्या जागेवरून शिवबाठा आणि काँग्रेसमध्ये तणाव होता आणि आता याच दरम्यान जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव यांनी सांगलीची जागेवर दावा करत या ठिकाणी शिवबाठाचा उमेदवार जाहीर केलेला आहे। चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव यांनी आता जाहीर केलेली आहे। सांगलीमध्ये शिवबाठाची जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करत काँग्रेसला डिवचलेलं आहे आणि आज सांगलीच्या जागेवरून शिवबाठा आणि काँग्रेसमध्ये तणाव सुरू होते। अजूनही जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये, मात्र उद्धव यांनी थेट सभा घेऊन जाहीर सभेमध्ये सांगलीतून उमेदवार जाहीर केलेला आहे। उद्धव यांनी सांगलीतून उमेदवार जाहीर करत काँग्रेसला मात्र डिवचलेलं आहे। उद्धव यांनी घोषित केल्यानंतर उमेदवारी काँग्रेस मात्र अस्वस्थ झालेली आहे। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडनं महायुतीकडनं भाजपाचं जागा वाटप जाहीर झालंय, मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर झालेला नाहीये। दरम्यान सांगली या लोकसभेचा जर आपण विचार केला तर सांगली या लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्येच शिवबाठा विरुद्ध काँग्रेस अशी परिस्थिती बघायला मिळत होती। काँग्रेस सुद्धा या जागेसाठी आग्रही होती, मात्र आज सांगलीमध्ये जनसंवाद मेळावा आयोजित करत जनसंवाद मेळावा घेत उद्धव ठाकरे यांनी थेट या सभेच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांची सांगलीसाठीची उमेदवारी जाहीर करत काँग्रेसला डिवचलंय। उद्धव यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे। सांगलीमधून उद्धव यांनी चंद्रहार पाटील यांचं नाव समोर करत काँग्रेसला डिवचलेलं आहे। काँग्रेसची अस्वस्थता आता वाढलेली आहे सांगलीच्या जागेवरून।